बघा कोण कोण आले. गाईज आता झालाय खूप लेट. जस्ट कोमटे फाट्याच्या इथे पोहोचलोय. आम्ही आता गोकुस फाट्यावर भजी खायला थांबलोय. रानामध्ये पोहोचलेलो आहे शेतात. तर डिग्या भाऊ आपले भजी खात आहेत. आता फायनली काम झालेलं आहे. मी आता तुम्हाला एक स्टोरी सांगतो यांची. कामावरून येऊन मला खूप वेळ झाला, थोडा झोपलेलो. मग पहिल्यांदा कसं म्हणता मंग्या भाई, तू ह्याला ओळखतो का? ओळखतो ना. कोण आहे तो? तो हे गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तर आज गाईज मराठी व्लॉग बनवूया आपण. खूप दिवस झाले हिंदीमध्ये आपण व्लॉग बनवायचो, बट आज आपण मराठीमध्ये बनवतो. कारण की आज आली आहे मावशी, काका, मामाचा मुलगा आणि मावशीच्या मुली. सो गाईज आपण आज बनवणार आहे मराठी व्लॉग. तर तुम्हाला दाखवतो मी माझी मावशी, काका, मामाचा मुलगा. सो आजचा व्ह्यू बघू शकता तुम्ही, किती भारी आहे. तर तुम्हाला दाखवतो गाईज. आणि गाईज सकाळी पप्पा गेलेले, म्हणजे सकाळी पप्पा गेलेले खेकडे पकडायला. म्हणजे रात्री तो डाल टाकलेला, डालमधून खेकडे आले. तुम्हाला दाखवतो किती आलेत किती नाही. तर गाईज इथे ठेवलेले आहेत, हे बघा. एवढे सारे खेकडे पकडून आणलेले आहेत पप्पांनी. हे पाहू शकता तुम्ही, एवढे सारे खेकडे आहेत. आज कमी भेटले गाईज, नाहीतर खूप जास्त भेटतात. तर आता तुम्हाला दाखवतो. बघा कोण कोण आले. तर गाईज हा आहे मामाचा मुलगा. हे बघ इकडे, अरे बघ की लगेच बघायचं. तर गाईज हा आहे मामाचा मुलगा. आणि ही माझी मावशी आणि ही मावशीची मुलगी. तर गाईज आत्ता झालेला आहे मला खूप उशीर, मला जायचं कामाला. तर आता अंड्याची आज लय गाणे बोलायला लागले. आज मराठी ब्लॉग काढलाय म्हणून बोलायला लागली वाटतं. हा. तर गाईज आता खूप झालेली आहे गडबड. आता आम्ही निघालो, आमचं बाहेर काम आहे. सो आम्ही नंतर येऊ. बाय. तर गाईज आता खूप गडबड झालेली आहे, मला जायचं कामाला. आणि सीन काय, आता मम्मी बनवते, नाही आपली बबडी बनवते. बबडी आहे गाय, तिचं नाव श्रुती. आणि मी तिला बबडी बोलतो, म्हणजे सगळेच बोलतात. ती आता बनवते हा लाडानी. आणि आता ती बनवते अंड्याची भुर्जी. तर गाईज आता मला खूप लेट झालाय, पटापट बनव. होय पटापट बनव. सो मम्मी इथे चपाती लाटते. तर आता कधी होतंय गाईज काय माहिती. जेव्हा होईल तेव्हा आता जायचं. तिकडून मला कामावरून खूप फोन येतात. भावाचा फोन आलेला की भाऊ आपला आज येणार आहे कामाला. नवीनच भाऊ आहे आपला, म्हणजे तो ह्याच्या आधी करत होता काम, बट आता तिकडे गेल्यावर तुम्हाला दाखवतो आज कोण कोण जाणार आहे कोण कोण नाही. सो काय बोलतो भाई? कधी आला? सकाळी किती वाजता आला? 8 वाजता आला. रात्री किती वाजता बसलेला? रात्री 11-12 वाजता. 11-11:30. हा काय बसने आला ना? एसटी ने आला. अच्छा, लालपरी. ठीक आहे. तर गाईज आता मी चाललोय कामावर. तर आल्यावर बोलू आपण डिटेलमध्ये काय असेल ते. सो चला भेटूया. गाईज आता झालाय खूप लेट. अपना भाई निकाल रहा है पानी नहाने के लिए. भाई जल्दी नहा, ठीक है? जाऊ क्या मैं अभी? चल बाय बाय. तर गाईज चला जाऊया, खूप लेट झालेलं आहे. सो अभी टिफिन वगैरे घेतलेला आहे डब्बा. तर आता गाडी कोल्ड स्टार्ट होते. तर चला जाऊ. आता मला चपाती भेटलेली आहे. आता इकडे चालली आहे भुर्जी बनवायची. कधीपर्यंत होईल हे? कधीपर्यंत होईल? किती वेळ लागेल? 1 सेकंद फक्त. आता पकड तुझ्याकडे. तर गाईज आता मावशी चाललेली आहे बाहेर आणि मी पण चाललेलो आहे बाहेर, म्हणजे मी कामाला चाललोय. आणि मम्मी तिकडे चपात्या बनवते. आणि आता मला बबडी भुर्जी देते खायला. ए आगे एवढी नको, थोडीशीच दे. लय झाली. शिजली का? विचारतोय ना. लय झाला थोडासाच. तुम्ही बघू शकता आपला भाऊ पण आज आपल्या सोबत आहे कामावर, रोहित भाऊ. तर गाईज
मराठी ब्लॉग चालू केलेला आहे आणि मराठीमध्ये गाईज मी कसं बोलतोय तुम्ही जरा कमेंट करून सांगा मला. कारण की विषय काय, आता जस्ट आम्ही औंधमध्ये पोहोचू. आम्हाला जायचं आहे गुरसाळ्यामध्ये. सो आपले मुकादम पण पाठीमागे आहेत. तर आपण गुरसाळ्यामध्ये आज 3.5 बंडल आहेत ते टाकायचे आहेत शेतामध्ये. तर आता आपण चाललेलो आहे. आत्ता आम्ही 4 जण पुढे आलो आहे आणि पाठीमागून आपला चिंग्या दादा की बाळू भाऊ ते येत आहेत. तर आत्ता आपण जस्ट चाललो आहे. तर चला जाऊया आपण. आणि गाईज आज खूप काम नाही आहे, 3.5 बंडल आहेत फक्त. त्याच्यामुळे कोणी टिफिन पण जास्त कोणी घेतला नाही आहे. मी घेतला आहे आणि अजून एक कोणीतरी घेतलेला आहे. आज म्हणजे थोडाच वेळ लागेल गाईज आज काम करायला. एक म्हणजे 3-4 तास लागतील. 3-4 तासामध्ये आम्ही रिटर्न येऊ. सो आत्ता जस्ट जाऊया, औंधमध्ये पोहोचेन. गाईज आता तुम्ही पाहू शकता पेरणी वगैरे सगळं चालू आहे गाईज. इथे जस्ट कुमटे फाट्याची इथे पोहोचलो आहे आम्ही. इथून आम्ही सरळ चाललो आहे. इकडून कुमटे फाटा आहे गाईज, पाहू शकता. आता आम्ही जस्ट चाललोय पुढे. तिथून गोपोज येईल गाईज. गोपोजमध्ये इथून आम्हाला पुढे जायचं आहे. गाईज मी आज मराठी ब्लॉग करतोय. तुम्हाला कसा वाटतोय ते मला तुम्ही खरंच सांगा. कारण की सीन काय आहे, मी मराठीच मुलगा आहे. त्याच्यामुळे काय मराठी मला जमतं, हिंदी एवढं नाही मला प्रॉपर जमत. बट काय नाही गाईज, मी हिंदीमध्ये पण ब्लॉग करत होतो. सो आता चालूया आपण पुढील वाटचालीस. आम्ही आता गोपूस फाट्यावर भजी खायला थांबलोय. बाळू भाऊ, कुठले भजी तुम्हाला आवडतात? बटाटे भजी का कांदा भजी? कांदा भजी आवडतात का? तर गाईज इथे आपले भाऊ, आपले सगळे भाऊबंद इथे उभे आहेत. हा चिंगू दादा आहे. भावा इकडे बघ, असा लाजू नको पुन्हा. आणि गाईज इकडे आपले मुकदम आहेत. बिलिंगचं काम त्यांच्याकडे आज. सो आत्ता इथे गाईज भजी बनतात, तुम्ही पाहू शकता. बटाटे भजी गरम गरम. आता काहीच बटाटे भजी तर बनतात. आता कधी बनतायत काय माहिती. आता जस्ट खाणार आहे आम्ही आणि इथूनच पुढे जाणार आहे गाईज. इथून जवळच आहे 2-3 किलोमीटर. तर आता भजी खाऊया आणि जाऊया पुढे. काय बोलतोय? हा बोल. मोबाईल फोडणार आहे? वाशी मार्केट. मोबाईल फोडणार आहे? पेपर सेंटर आलाय. कुठलं आलं? काय बोलतो? वाशी मार्केटवर. तर गाईज आपला भाऊ आज कामाला आलेला आहे. आपला ठीक आहे भाऊ. कुणाला येत नव्हतं तेव्हा गाईज हा येत होता कामावर. विषय हार्ड. 9 तारखेला आपल्याला कुठं जायचंय? थारला जायचंय भाई. फॉर्च्युनरचं मैदान भाई. मैदानाला जायचंय भाई आपण. काय विषय मग? किती वेळ लागेल अजून? हा हा 2 मिनिटात निघू. त्याला काय होत नाही. बाळूभाऊ काल आपण जेवायला गेलेलो. तुम्हाला कसं वाटलं? खूप दिवसातून आपण जेवायला गेलेलो. तुम्हाला कसं वाटलं? छान वाटलं ना? आणि काल आम्ही घेतलेली चिकन बिर्याणी, तुम्ही मटन बिर्याणी घेतलेली. तुम्हाला कसं ती खाऊन फील काय आलं तुम्हाला? रस्सा चांगला होता का? रस्सा आणि त्यातलं मटन बिर्याणी रोटी वगैरे सगळं चांगलं होतं ना? प्राइस किती होती? किती रुपये? 180. हा 180 बरोबर. 180ला काय होतं? हा बरं, तुम्हाला खाऊन भारी वाटलं ना? चांगलं वाटलं ना? हा तर आपण आता इथून पुढं आपण रानवाऱ्याला जाणार आहे ती मच्छी खायला. तर तुम्ही येणार ना? मग कधी जायचं? पुढच्या आठवड्यात जायचं का? हा चालेल, जाऊया आपण. आता जस्ट आम्ही गुरसाळ्यामध्ये पोहोचलेलो आहे, हे पाहू शकता. सो इथून कुठे जायचं आहे ते आम्हाला कन्फर्मली माहीत नाही आहे. चला जाऊया पुढे पुढे. इथे थांबायचं आहे गाईज. इथे थांबले सगळे. तर आता मालक येतील कुठे जायचं कुठे नाही बघू. आता इथे पोचलेलो आहे, रानाच्या बाहेर आहे. हे बघू शकता इथे आम्ही बाईक वगैरे लावलेले आहेत. आणि इथला व्ह्यू पाहू शकता गाईज. पूर्ण असा माळच आहे, गवत आहे पूर्ण ह्याच्यामध्ये. तिकडे ऊस वगैरे सगळं आहे. सो आता आपण जाऊया. त्यांचं शेत जवळच आहे इथेच. ते बघू शकता तुम्ही. ते गेलेत पुढे, इथेच आहे.
तर आम्ही आलो तिथे, तुम्हाला गेल्यावर दाखवतो. काय आता जस्ट बंडल एक घेऊन चाललेलो आहे. हे पाहू शकता तुम्ही, खांद्यावर घेतला. आपल्या भावानी पुढे घेऊन गेलेत बंडल 3. टोटली 4 बंडल त्यांनी आणलेले आहेत. आता बघू किती जात आहेत किती नाही. तर चला, हे पाहू शकता पुढे आपले भाऊ चाललेले आहेत. मुकदम आणि चिंग्या दादा रानामध्ये पोचलेलो आहे शेतात. हे बघू शकता एवढं आहे इथून तिथपर्यंत. आणि आपल्याकडे आहेत 4 बंडल, 1 2 3 आणि तिथे एक खोललेला आहे. आणि आता आम्ही भजी आणलेले आहेत. हे बघू शकता, आता आम्ही भजी खाणार आहे. तिथे आम्ही खाल्ले नाहीत, इथे डायरेक्ट शेतामध्ये घेऊन आलो आहे. बाळूभाऊ भजी खावा. तर डिग्या भाऊ आपले भजी खात आहेत, आपण पण खाऊ आता. काहीच आता आम्ही काम चालू केलेलं आहे. हे तुम्ही बघू शकता, आपला रोहित भाऊ आणि अक्षय भाऊ माती टाकतायत. काम चालू आहे आणि मी आता बंडल पकडून बसलेलो आहे. तुम्ही बघू शकता, मी बंडल पकडून आता जस्ट बसलेलो आहे. सो आमचं एवढं झालेलं आहे. आता ते आपले दुसरे कामगार बसलेले आहेत, त्यांच्याकडे नाही खोरं, हे 2च खोरे आहेत. तोपर्यंत आम्ही म्हटलं करून घेऊ. तर चला आता मी बंडल ओढतो पुढं. हे आलेत आमच्यापाशी. गाईज आत्ता एक लाईन कंप्लीट झालेली आहे. हे पाहू शकता किती लांबून इथपर्यंत आम्ही आलेलो आहे. आता इथे पेपर फाडतो मी. हे बघू शकता, आता मी इथं फाडू. आत्ता आमचा एक बंडल संपलेला आहे. 5 लाईन गेल्या, 1 2 3 4 5. आणि आपला भाऊ दुसरा बंडल घेऊन आलेला आहे. तर बाळू भाऊ, 2 बंडल संपलं तुमचं का पहिला संपला? पहिला ना, हे दुसरा आणलाय काय? बर. किती झालं बंडल? आता आणते ती का नाही दुसरा? You see me? You see me? What are you doing? हा, विचार कुठली पण विचार. हा, सरांपेक्षा लय शिकलेला आहे ती. पण ती त्यांना नापास झाली तर रिक्षा करून आली ती घेऊन. नाहीतर ती सरांच्या जागा मुख्याध्यापक असत. मग तीच की म्हणते ती. काय 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 असत? मारुतीच्या मंदिरात आणि 10वीला इकडे आमच्या समाज मंदिरात. टीचर कोण होत? म्हातारा दूध काढून आणायचं तांब्या बाहेर, मला बोलवायचं बाहेर. खिडकी बस बसायचं, दूध प्यायचं, आत जाऊन बसायचं त्यांची. काय डिग भाऊ, कसं वाटलं मग 4 बंडल हातारलं? कसं वाशिक मार्केटवरून तुम्ही इथं कामाला आलाय असं मग विचार केला. बरं कसं वाटलं सांग 4 बंडल हातरून? कंपनीमध्ये आला तर सांग की बाबा. अरे हे बाळूच्या लाईनीला आलाय आता. हे बी बाळू कंपनीत गाईज तुम्हाला सांगतो आता, हे बाळू कंपनी जास्त बोलत नाही. ती बाळूची कंपनीत एक नवीन मेंबर ॲड झालेला आहे, डिगा मेंबर. तर डिगा मेंबर काय बोलतोय? काय बोलतो डिगा मेंबर? काय नाही. गुडचेड कसे आहे विचार. गुलछडी कशी आहे? हा अय मूड नाही, आपण संध्याकाळी आपण बोलू. ठीक आहे. बाळू भाऊ, बाळू भाऊ, चिवडा खाओ. हाँ, खेत में चिवड़ा लेके आए हो? हाँ, और रानात चिवडा घेऊन आलाय, खावा की. नको, खावा. मुकदम काय म्हणता? मराठी ब्लॉग आहे अजून, तुम्ही काय हिंदीत बोलताय? काहीच आता बंडल नव्हता, आता आम्ही बंडल ओढतोय दोघं. हे बघा दुसरा बंडल आणलेला आहे. लई गाडी फास्ट चाललेली आहे. 72 वर्षाचा बाकासूर
बकासूर वर्सेस मथुर त्यांना घेऊन. तर काय आता जस्ट बंडल आणलेलं आहे नवीन, 4च बंडल आणलेले आणि आता हा 5वा बंडल आहे गाईज. आणि एवढं राहिलेलं आहे तर एवढं सो आपण एवढं करायचं आणि त्याच्यानंतर घरी जायचं. सो आता इथे होलं पण मारून झालेली आहेत, हे पाहू शकता तुम्ही. हे पूर्ण झालेलं आहे. आता जायचं घरी. सो अभि इकडे बघा, आता फायनली काम झालेलं आहे, हे पाहू शकता तुम्ही. पूर्ण इथून तिथपर्यंत सो झालेलं आहे. आता बाळूनानांची आपल्या तयारी चाललेली आहे घरी जायची. हो घेतला का डब्बा वगैरे सगळं घेतलं का? ते आपलाच आहे. किधर जाने का? हाँ बस हुआ. अपना भाई क्या बोल रहा आपका जोडीदार? बघायला असतोय कसा, तुम्हाला बोलायला होतोय फक्त. हा तुम्हाला बोलायला होतोय आणि लाजतोय बघा कसा बसलाय निवांत. काल खाल्ली बिर्याणी आणि पुढच्या आठवड्यात आपण जेवायला कुठे जाणार आहे तेवढं सांगा. नाही चिंगे सांगते. हा सांग बाबा कुठे जाणार आहे? त्याला विचार. आता ते म्हणतोय तुम्हाला विचार. हा कुठे जाणार आहे? काय मच्छी खायला? हा ठीक आहे. सायकल सायकल मारी सोनारी सायकल सायकल सायकल. जाता हा रोड बघा शिरसवडे आणि निमसोडला जातो. बट आम्हाला इथून राईट मारायचं. आम्ही जस्ट आता घरी चाललेलो आहे, काम वगैरे सगळं झालेलं आहे. आता जस्ट आम्हाला इथून राईट मारून सरळ औंध रोड लागतो, तिकडे आम्ही चाललो आहे गाईज. हा बघा राईट रोड आहे तिकडे राईटला. तर चला गाईज, काम वगैरे झालेलं आहे, पैसे वगैरे घेतलेले आहेत. सो आता जाऊया आपण सरळ सरळ घरी. आज खूप लवकर काम झालं गाईज. आता चाललो आम्ही आणि 4-4.5 बंडल गेले त्या रानामध्ये आणि आता आम्ही चाललो आहे घरी. पेमेंट वगैरे घेतलेलं आहे. त्यांनी काही पैसे ऑनलाईन पाठवले आम्हाला आणि काही पैसे कॅश दिलेत. मी गाईज आज कंटाळा वगैरे काहीच नाही आला, कारण की खूप काम केलं आम्ही. बट असं फील नाही झालं आम्हाला की आम्ही खूप काम केलं आहे म्हणून. आजचं रान होतं ना गाईज, जे शेत होतं ना ते खूप भारी होतं. सगळे त्याच्यामध्ये मऊ मऊ माती होती. नाहीतर आम्ही दुसरीकडे जातो ना कामाला, तिकडे सगळी अशी म्हणजे एकदम खडे वगैरे मोठे मातीचे, काळवट रानामध्ये खडे वगैरे मोठे असे मातीचे, त्याच्यामुळे असल्यामुळे ते थोडं म्हणजे हळूहळू काम होतं. की आजचं रान एकदम भारी होतं गाईज. त्याच्यामध्ये ना आम्ही खूप म्हणजे छान काम केलं आणि काम आमचं पटापट झालं. सो पटापट झालं. आत्ता वाजलेत गाईज 3:30 वाजले असतील कदाचित. तर आम्ही जस्ट चाललो आता औंधमध्ये. जे ऑनलाईन पैसे दिलेत ना ते ऑनलाईन पैसे काढायचे आणि ते जायचे कोणाला, आपल्या चिंग्या दादाला आणि बाळासाहेबांना. हे पाहू शकता आजचं वातावरण पण खूप भारी आहे. वर इथे सूर्य बघू शकता आणि आम्ही चाललो आहे आता घरी लवकर, त्याच्यामुळे आम्हाला खूप भारी वाटत आहे. आणि चला आता भेटू पुढे गेल्यावर. तुम्हाला दाखवतो औंध इथून किती किलोमीटर आहे. हे पाहू शकता तुम्ही, औंध इथून 8 किलोमीटर आहे बघा. सो आता 8 किलोमीटर आम्हाला जायचं आहे. तर चला जाऊयात. इथून राईट साईडला जो गाईज रोड जातो ना तुम्हाला दाखवतो. आजी आलेत पुढं, फाटते आमची इथे. सो गाईज इथून राईट साईडला रोड जातो ना जो, तो जातो वडूजला. हा पाहू शकता राईट साईडला रोड जातो तो वडूजला जातो. आणि हा लेफ्ट साईडला जातो ना गाईज तो जातो कराडला. आणि जो अजून राईट साईडला जातो ना गाईज तो जातो औंधला. सो मी या रोडने चाललेलो आहे, हे पाहू शकता तुम्ही. सकाळी गाईज आम्ही तिथे भजी खाल्लेले. तर भजी नाही, हां भजीच खाल्लेले. ते आम्ही सकाळी भजी खाल्ले ना, तिथले कांदे भजी आहेत ना गाईज, ते खूप भारी लागतात. आम्ही आत्ता जस्ट खाणार होतो पण त्यांच्याकडे तयार नव्हते, त्याच्यामुळे आम्ही काय खाल्ले नाहीत. ओ माय गॉड, वाव गाईज, हे तुम्ही बघू शकता. आपला भाऊ हात सोडून गाडीवर ऊस खातोय, गन्ना खा रहा है. मी आता तुम्हाला एक स्टोरी सांगतो यांची. तर गाईज हे पाठीमागे बसलेले बाळू नाना आहेत, त्यांच्या पुढे बसलेले हे आमचे चिंगू दादा आहेत आणि मुकदम तर माझ्या पाठीमागे बसलेले आहेत. पण हे पाठीमागचे बाळू नाना ना आपल्या पुढच्या चिंग्या दादाला मुकदम बोलतात.
चिंग्या दादाचं सगळं ऐकतात आणि चिंग्या दादा बघा आपला गाडी सोडली अशीच आणि गाडी सोडून तो ऊस खातोय. तर गाईज एवढी स्टोरी होती. स्टोरी मी संपवतो आणि खूप लाजतोय तो. त्याने त्याच्या चेहऱ्यावरती ठेवलाय हात. बाळू नाना हसतायत पाठीमागून, दात पण दाखवत नाहीत, दाखवलं दात. आम्हाला खूप भारी वाटलं. आणि गाईज खरंच आजचा दिवस हा खूप छान आहे कारण की बाळू नानांनी आज खूप काम केलेलं आहे आणि तो आम्हाला खूप भारी वाटतंय. आणि बाळू नाना आता घरी चाललेत आणि आम्ही पण घरी चाललोय. आणि बाळू नानांना आज हजेरी पडलेली आहे गाईज 700 रुपये आणि ते त्यातले 200 रुपये आम्हाला देणार आहेत. आणि आपला भाऊ पळतोय, खूप गाडी पळवतोय, पण त्यालाही माहिती नाही आपल्याकडे पण शाय नाही. आपली पण गाडी खूप पडते नाही पळते. हे पाहू शकता. उसके पास भी शाय नहीं, मेरे पास भी शाय नहीं. ये भी भक्ति है, वो भी भक्ति है. अरे नाक को नचने लग रहे, अरे नाक को मचने लग रहे, अरे वो एक्सीडेंट हो जाएगा. इसी की वजह से अभी ये स्टोरी क्या करते हैं यहाँ पे खत्म. सो बाय. तर गाईज आता जस्ट आलोय घाटमाथ्यावर आणि आपण 2 सूप घेतलेत. तर आता आपण ते पिऊया. चिकन सूप घेतलंय. सो पिऊया आणि आपण डायरेक्ट आता घरी जाऊया. इथे आपले तानाजी नाना पण आहेत, मुकदम आपले. सो आता सूप पिऊया. हे बघा गरम गरम कसं आहे. तर पिऊया आता आणि जाऊया घरी. कामावरून येऊन मला खूप वेळ झाला, थोडा झोपलेलो. जस्ट तिने चहा बनवलेला आहे आणि ही आहे मावशीची छोटी मुलगी. हे आहेत माझे काका. ते आत्ता घालताय स्वेटर, थंडी लागते म्हणून. तर आता आपण पिऊया चहा. मी अजून आज ब्लॉग अपलोड नाही केला. सो आता मला एडिट वगैरे करायचं आहे, त्याच्यानंतर अपलोड करेन. तोपर्यंत चहा पिऊया, त्याच्यानंतर एडिट करतो आणि अपलोड करतो. आज ब्लॉग अपलोड केला नाही मी. थोडं लेट झालं आहे ब्लॉग अपलोड करायला. आत्ता वाजलेत 9. सकाळी लवकर कामावर गेलो त्याच्यामुळे काय ब्लॉग अपलोड केला नाही. आणि आत्ता जस्ट ब्लॉग अपलोड केला आहे गाईज. आत्ता वाजलेत 9. तर 9:30पर्यंत ब्लॉग अपलोड होईल कारण की थोडं नेट स्लो चालतं आहे. सो थोडं व्लॉग अपलोडिंगला टाईम लागतो आहे. मी ट्राय करतो आहे की लवकरात लवकर व्लॉग अपलोड झाला पाहिजे. आणि सकाळी सकाळी गाईज मी आता उद्यापासून कंटिन्युअसली 8-9 वाजता व्लॉग अपलोड करणार आहे. ठीक आहे. तर गाईज आता आम्ही चाललो आहे बाहेर थोडा. आत्ता आपल्या भावासोबत चाललो आहे बाहेर. भावाला जरा त्याच्या फ्रेंड्सला बघायचं आहे, म्हणजे भेटायचं आहे त्यांच्यासोबत. तर आत्ता जस्ट चाललो आहे आम्ही. तर भेटूया त्याला, कोण कोण आहे बघूया. तो खूप म्हणजे 3-4 वर्षातून आलाय गावी. तर बघूया कोण कोण भेटतंय, कोणाला कोणाला ओळखतोय, हा त्याला कोण ओळखतोय. तर चला भेटूया डायरेक्ट. नाही तू मग पहिल्यांदा कसं म्हणता ओळखलं? आबू दादा. तोंड बघितल्यासारखं वाटतं. तोंड बघितल्यासारखं वाटतंय. आधी बघितलं नाही तू? बरं आहे ना, मी ओळखतो तुला. आत्ता आपण बाहेर आलोय. आपला मंग्या भाई जेवून आलाय. आणि मंग्या भाई तू ह्याला ओळखतो का? ओळखतो ना. कोण आहे तो? हा ओळखला का? किती 3 वर्षात आला आहे का नाही? आता बसतोय जेवायला. वाजलेत 10. सगळे बसलेत, पाहू शकता तुम्ही जेवायला. मी पण बसतोय. तर गाईज आज खेकड्याचं कालवण आणि चिलापी मासा आणि भाकरी. तर गाईज आज हे बनवलंय. गाईज हे बघू शकता, मासे आणि खेकडे, तव्यातले खेकडे. नवीन रेसिपी. मासे फ्राय केलेले हा. आणि तो खेकड्याचा रस्सा. आणि हा खेकड्याचा रस्सा गाईज बघू शकता. एवढं बनवलेलं आहे. तर आत्ता वाजलेत गाईज 11. जेवण वगैरे झालेलं आहे. तर आता ह्या ब्लॉगला करूया एंड. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय ब्लॉग. बाय.